हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, कालपासून वितरण सुरू झालेलं आहे. आज वितरण होणार का? आज सुद्धा वितरण होणार आहे. तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना वितरण भेटलेलं आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला सगळं प्रूफ सहित दाखवतो. पण त्यापूर्वी मी महाराष्ट्राच्या सरकारला एक प्रश्न विचारतो की या महिन्यामध्ये कोणताही गाजावाजा करता तुम्ही का बरं लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले? तर तुम्ही इथे करप्शनला घेऊन पुढे आलात का? कारण लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरापासून जितकेही हप्ते म्हणजे 16 हप्ते तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत, ते विदाऊट गाजावाजा करता झालेले नाही आहेत. पहिले काय असतं, फेसबुक पोस्ट असतं आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे पाठवले जातात. तर या महिन्यामध्ये का बरं अशा पद्धतीचे पोस्ट करण्यात आली नाहीये? हा प्रश्न उचलणं अत्यंत गरजेचं आहे. आपण पैसे भेटलेले आहेत, मान्य करतोय लाडक्या बहिणींनो, ती खुशखबर आहे आपल्यासाठी. 100% मान्य करतो. कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं, की फक्त आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचा जी-आर आलेला आहे. ₹1500 भेटणार आहे. बाकीकडे 3000 ₹8500 भेटणार आहे. मी सरळ तुम्हाला सांगतो, की 85 पण भेटणार नाही आणि ₹3000 सुद्धा भेटणार नाही. फक्त ₹1500 जी-आर आला आहे आणि ₹1500 तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत. पण लाडक्या बहिणींनो, इथे तुम्ही समजून घ्या, की सरकारने यावेळेस कोणताही गाजावाजा केलेला नाहीये. म्हणजे काय? याचं उत्तर काय आहे? तुम्हाला सांगतो पुढे. आणि लाडक्या बहिणींनो, जर असंच सुरू राहिलं, तर मी तुम्हाला इथेच सांगतोय, की लाडकी बहीण योजना पुढे सुरू राहणार की नाही राहणार याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. कारण सरकार आता लाडक्या बहिणींसोबत अयोग्य पद्धतीने वागत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, हा मेसेजेस बघा. 7 वाजून 1 मिनिटांनी आलेला हा मेसेज आहे. ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट. बरोबर? म्हणजे जे पैसे वितरण सुरू झालेले आहेत, हे 4 ते 5 रेंजमध्ये सुरू झालेलं आहे. 4 ते 5 वाजताच्या कालावधीमध्ये सुरू झालेलं आहे. म्हणजे त्याच्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येतं, की सरकारने कोणतीही नोटिफिकेशन जारी न करता तुमच्या अकाउंटला डायरेक्टली पैसे पाठवले. आय होप आपण सगळे खुश आहोत आणि असायलाच पाहिजे, कारण की ₹1500 आपल्या अकाउंटला आले. आपल्या ज्या दैनंदिन गरजा होत्या त्या आता परिपूर्ण होतील. सोबतच एक दुसरा मेसेज आहे लाडक्या बहिणींनो, बघा इथे ₹1500 31/12/2025 अवेलेबल बॅलन्स. ठीक आहे, हे दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला पैसे तर जमा झाले आहेत. पण ह्यावेळेस सरकारने का बरं कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन जारी नाही केलं? का बरं? यावेळेस लाडक्या बहिणींना सांगितलं नाही, की उद्यापासून पैसे वितरण सुरू होतील. त्याच्या मागचं रिझन आहे लाडक्या बहिणींनो, महानगरपालिका निवडणुका. आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना माहिती आहे, आपल्याला फटका बसणार होता आणि आपण असेच व्हिडिओ बनवले लाडक्या बहिणींनो, की जर वितरण आलं नाही, जर पैसे अकाउंटमध्ये आले नाही, तर आम्ही सरकार विरोधात वोट करू. आम्ही दुसऱ्या पक्षांना निवडून देऊ आणि त्या पक्षामार्फत आमचे जे लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे, तो पुढे नेऊ. आणि आपल्याला सरकारने डायरेक्ट ₹1500 पाठवले. मी असं म्हणणार नाही, हे माझ्यामुळे झालं, आपल्या व्हिडिओमुळे झालं. पण लाडक्या बहिणी तुम्ही समजून घ्या, सरकार भयंकर मोठं करप्शन करणार आहे आणि इथून एक नंबर सुद्धा पुढे आलेला आहे. अल्मोस्ट 65 लाख बहिणी अपात्र ठरणार आहेत. 65 लाखापेक्षा जास्त बहिणी अपात्र ठरणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही विचार करा, अन्यथा तुमचा लाभ पुढल्या महिन्यापासून बंद होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आदितीताई तटकरेंनी 4 दिवसाच्या अगोदर काय टाकली होती? फेसबुक पोस्ट टाकली होती. कशासंबंधी? ई-के-वाय-सी संदर्भात, की 31 तारीख ही लास्ट डेट असणार आहे आणि 31 तारीख तर संपलेली आहे. नवीन वर्ष सुरुवात झालंय. त्या पहिले मी तुम्हा सर्वच बहिणींना हॅपी न्यू इयर म्हणतो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटीत जावं. तुमच्या आयुष्यामध्ये सुखमय, आनंदमय प्रत्येक क्षण आणो आणि तुम्हाला अशा गोष्टींपासून गेल्या 2 महिन्यापासून जो असंतोष, जो मनस्ताप होताय, तो यापुढे होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. कारण जर तुम्ही आता मागच्या वर्षी सुद्धा तेच केलं आणि यावर्षी सुद्धा तेच करत आहे, तर ही योजना सरसकट तुम्ही बंद करून टाका. अन्यथा अशा पद्धतीच्या ज्या 2-2 महिने तुम्ही विलंब लावताय त्या गोष्टी करू नका. मग आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे, की डिसेंबर महिन्याचा हप्ता आता कधी भेटणार? बरोबर?
आणि ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही आहे त्यांचे सगळे प्रश्न सुटले आहे का? तर नो. अजूनही लाखो बहिणी अशा आहेत की त्यांची ई केवायसी झालेली नाहीत. तुमच्यापैकी कोणत्या-कोणत्या बहिणींची ई केवायसी झाली आहे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला पैसे वितरण झाले आहेत ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्यापैकी कोणत्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही आहे आपण सरकारकडे मागणी करू आणि तुमची ई केवायसी करून घेऊ. ज्या बहिणींकडे पती नाही आहे, वडील नाही आहे, बेपत्ता आहेत, त्या बहिणींनी काय करायचं? अंगणवाडी सेविकांनी डॉक्युमेंट घेतले नाही, त्या बहिणींनी काय करायचं? ओ-टी-पी येत नाही, त्या बहिणींनी काय केलं होतं? पात्र यादीमध्ये नाव नाही, पात्र असून सुद्धा पात्र यादीमध्ये नाव नाही आहे, मोबाईल नाही आहेत, अशा बहिणींनी नेमकं काय करायचं याबद्दल आदित्य तटकरेंनी काहीही सांगितलेलं नाही आहे. आणि डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे मिळाले आहेत. 100% महाराष्ट्रातील सर्वच बहिणी खुश आहेत. पण याचा रिझन सुद्धा हे असू शकतं लाडक्या बहिणींनो, की आपल्या अकाउंटमध्ये पैसे आलेत. पण याच्या मागे जो निधी मंजूर झाला होता, तो अल्मोस्ट कमी होता मागच्या महिन्यामध्ये. अल्मोस्ट सगळ्याच बहिणींना भेटावं पैसे, अशी माझी अंतःकरणातून इच्छा आहे. पण हे सरकार एकदम ढोंगी सरकार असल्यामुळे बोलणं कठीण होत आहे. बघा हा माझा ॲप आहे जी-के अकॅडमी. तुमच्यापैकी कुणालाही वाटलं तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. आपल्या प्ले स्टोअरला हे ॲप अवेलेबल आहे आणि इथून तुम्ही मग ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर आता एक खुशखबर आली आहे. आज सुद्धा वितरण होतील. 1 जानेवारी आहे. आज सुद्धा तुम्हाला वितरण होतील. उद्याही वितरण होतील. पण वितरणामध्ये आता थोडंसं मागे-पुढे होऊ शकतं. कारण जो निधी मंजूर झालेला होता तो कमी होता आणि आपला हा जो निधी आहे इलेक्शनसाठी सुद्धा वापरण्यात आला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला वितरण आता सुरळीत चालू राहील 1-2 दिवस आणि त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये सगळे पैसे येतील. पण जो डिसेंबर महिन्याचा जो लाभ होता, हा तुमच्या ई-केवायसी प्रक्रिया जी निकष झाल्यानंतर त्याची पूर्ण व्हॅल्युएशन झाल्यानंतरच तुम्हाला भेटतील. आता विथआऊट ई-केवायसी तुम्हाला कोणताही पैसा भेटणार नाहीये आणि अशा टोटल 65 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहे आणि या बहिणींनी आवाज उठवणं गरजेचं आहे. अन्यथा कधीच त्यांना आता याच्यापुढे पैसे भेटणार नाही. आता इथे थांबतो. लाडक्या बहिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना म्हणतो हॅपी न्यू इयर आणि खुशखबर. या ₹1500 एन्जॉय करा. ₹1500 मधून तुमचं जे काही दैनंदिन गरजा आहेत त्या परिपूर्ण करा. थांबतो. बाय बाय. गुड नाईट.